यामध्ये फिर्यादीच्या घरी चोरी झाल्याचं आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यावेळेस घटनास्थळावर जाऊन आम्ही माहिती घेतली असता फिर्यादीचं सकाळीच 7:30 वाजता दरवाजा लावून गेले आणि घरात पत्नी आणि 2 मुलं झोपलेले होते. आणि दुपारी ते साधारणतः 9:30 वाजताच्या दरम्यान पत्नीने घरात पाहिलं तर घरातलं सामान सगळं अस्तव्यस्त पडलेलं त्यांना दिसून आलं. पत्नीने जेव्हा अस्तव्यस्त सामान पडलेलं आहे तर पतीला विचारलं असता तर पतीने सांगितलं का लॉक लावून आम्ही निघून गेलो होतो. तर पत्नीने जेव्हा घराचा दरवाजा पाहिला तो उघडा दिसून आला. अशा परिस्थितीत फिर्यादीच्या घटनास्थळावर गेल्या असता फिर्यादीने सांगितलं की यामध्ये मी लॉक लावल्यानंतरसुद्धा घरामध्ये कोणतरी आलं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही तक्रार घेत होतो त्यावेळेस फिर्यादीच्या फोनवरती वारंवार व्हॉट्सअपवरती कॉल येत होते की आम्हाला तुम्ही 40 लाख रुपये द्या आणि त्या 40 लाख जर तुम्हाला दिले नाही तर तुमच्या पत्नीला मुलांना आम्ही जीवे ठार मारू आणि ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांची आम्ही तुम्हाला नावं सांगू. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्यावरती ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यांनी खंडणी मागितली होती 40 लाख रुपयाची ही व्यक्ती आम्हाला मिळून आली नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. एरियामधले आम्ही CCTV फुटेज बघितले असता त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वाहन संशयास्पद रीतीने आढळलं. त्या वाहनाची जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली त्या वाहनाच्या इन्क्वायरीमध्ये आम्हाला कळलं की ते वाहन नवी मुंबईमधून परचेस झालेलं आहे आणि ते नागपूरमध्ये आलेलं आहे. आम्ही जेव्हा 5व्या ओनरपर्यंत पोहोचलो तेव्हा आम्हाला कळलं की ते वाहन जे आहे ते श्रेयस बोरकर ह्या आरोपींनी घेतलेलं आहे. आणि श्रेयस बोरकर आणि फिर्यादी यांची ओळख होती आणि फिर्यादीला एक सवय होती की त्यांच्याकडं किती श्रीमंत आहे, किती पैसा आहे याचं स्टेटस लावणे आणि इतर त्यांच्या परिचयांना ते पैशाचा व्हिडिओ दाखवणे आणि ते व्हिडिओ दाखवणे माझ्याकडे किती संपत्ती याचा एक प्रकारे त्याला बाहू करायची सवय होती. यामुळं श्रेयस बोरकरने एक प्लॅन रचला आणि त्या प्लॅनमध्ये त्यांना असं वाटलं की याच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती जी आहे ती आपण या ठिकाणी चोरू. म्हणून त्यांनी विविध प्रकारचा कट रचला आणि कट रचल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये सम्यक संतोष दाबणे उर्फ पोंग्या हा एक सराईत घरफोडीचा आरोपी आहे. त्याला त्यांनी हायर केलं आणि त्याला ते कारमध्ये बसून आणलं. कारमधून बसून आणल्यानंतर त्यांनी त्याला पहिल्या मजल्यावरती चढवलं आणि पहिल्या मजल्यावरती चढल्यानंतर त्यांनी ती काच अलगद बाजूला केली बेडरूमची. घरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी ते पैशाच्या बॅग आणि दागिन्याची बॅग्स त्यांनी खाली फेकली. खाली फेकल्यानंतर सगळ्यात पहिले संतोष जो पोंग्या आहे सम्यक त्याचा आम्ही माग काढला, त्याला आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्याकडे डिटेल इंट्रॉगेशन केलं आणि त्याच्या इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला तपासात कळालं की याने त्या कट कसा रचला. त्याच्यामध्ये दुसरा जो आरोपी आहे लोखंडे म्हणून त्यालाही आम्ही ताब्यात घेतलं. त्याच्यामध्ये एक असा सहभाग दिसला की नवीन एक MOB आम्हाला सापडली. तर फिर्यादी जे आहेत तर फिर्यादीच्या वाहनांना त्यांनी एक मोबाईल लावला आणि त्या मोबाईलमध्ये त्यांनी GPS ट्रॅक टाकला आणि त्या GPSद्वारे फिर्यादीचं घर हेरलं आणि फिर्यादी कुठं राहतो याची माहिती घेतली आणि पाळत ठेवून त्यांनी ही चोरी करून आणि त्यांनी त्याच्यामध्ये खंडणीचा बनाव करायचा प्रयत्न केला. यामध्ये आम्ही 7 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. काही मालमत्ता बरीचशी जप्त केलेली आहे. उर्वरित आरोपीचा शोध आणि जप्त चालू आहे. आत्तापर्यंत 2 आरोपी आहेत त्याच्यामध्ये अटक झालेले आहे. यावरून नागरिकांना एक असा संदेश असेल की आपली संपत्ती किंवा आपल्याकडचे असलेले कुठलेही फुटप्रिंट आपण कुठल्या सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती या अन्य ठिकाणी आपण कृपा करून ते टाकू नका, जेणेकरून आपल्या जवळचाच व्यक्ती आपला त्या ठिकाणी घात करू शकतो. हा एक आमचा पोलीस स्टेशनकडून संदेश राहणार आहे. ह्या कामगिरीमध्ये काम करताना आम्ही टेक्नॉलॉजी अलॉंग विथ CCTV आणि इन्फॉर्मेशन ही अनादर जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन हा गुन्हा आम्ही तात्काळ 48 तासामध्ये उघडकीस आणलेला आहे. Like, share and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.